तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं विशालची मायरा युट्यूब चॅनलवर. खडखडीचा आवाज येत असेल कारण आमची सर जरा खडखड करते. बाल्कनीला कलर द्यायचा आहे त्याच्यामुळं ते हे काढते, गंज काढते थांबा. ते पण खुरप्या इळ्याने काढणं चालू आहे. मी इतकी वेळची बोलते तेव्हा नाही काढत झालं. मग ते मी आले बाल्कनीत तर ऊन येत आहे. काय करताय हे बघित भारी दुसऱ्या त्या दिवशी आहे की नाही. वाईट दिसते झालं का कलर देऊन घेतला. हा कलर देऊन घेतला. आता तुम्ही इतके रात्री 5 वाजले तो तिकडे जायला, मग घरी परत यायचंय, चल मग, पाणी भरायचंय, भांडे राहिलेत अजून, चल मग. साफसफाई एकच करा. कोणतरी एकदा कलर मारा, नाही तर वाड्यावर नाही यायचं. एकच सांगा. वाड्यावर जाऊ. चला मग, कारण आता पाऊस येणार तर गवत किती आलं तुम्हाला माहिती आहे ना. तर गवत झालं तिकडे, चला गवत काढून या. मी खुरपा नाही विळ्या काढते आणि तुम्ही अंग काढा. चालेल. आता आम्ही चाललोय वाड्यावर दोघ जण. किटू आता इतका माग लागला होता. माग तर लागलाय, मी त्याला कपडे घातले, पावडर लावलं, मस्त चालले कपडे चेंज करून. ते इतका रडतोय, ते चपला मला म्हणतो हा शूज घालायचा, ह्या शूज घालायचा, रेडवाला सेल. आणि ते लेस वाला शूज आहे, त्याच्यामुळे ते लेस काढून टाकलं ना परत बांधावा लागतो. त्याला चावू पण राहिला ते शूज. कशाला ते शूज पटकन ते ब्ल्यू वाला घालायचं, निघायचं. ऐकच नव्हतं लागला, रडत होता. ठेवलं त्याला घरी, ठेवलं घरी. आणि आता आम्ही दोघ जण आलोय आणि गवत झालंय मोठं. मम्मी बोलले ते की गवत झालंय म्हणून, ऊन पण आहे जास्त, नको नेऊ. आता संध्याकाळची वेळ झाली, आम्ही चाललोय मस्त सर्व काढून टाकतो आणि येतो परत. सर्व नाही होणार काढणं आपण, हा थोडं दरवेळेस तसं म्हणतोय. थोडंफार कारण आता जेवढं झाडापुरतं काढून घेऊ, कारण एवढं निघणार आहे आपल्याकडून. नाही, एवढं नाही निघणार. गवत काढू थोडस, उद्या परत हॉस्पिटल मध्ये जाणे आपल्याला. येस. हा, उद्या हॉस्पिटल मध्ये जाणे, तेवढं गवत काढून घेऊ मस्त पैकी. आणि परत एक काहीतरी काम होतं माझं. हा, काय होतं? लवकर घरी जायचं. काहीतरी हे घ्यायचं बोल, असं. काही नाही घ्यायचं. पप्पा हे समोर आहे, वाड्यात चाबी मागा द्यायला. हे बा कोण आहे पाठी मागताय. आमच्या वाड्यावर नाही का कोणाच तरी मर्डर झालेला आहे. कुठे बघायचं, ये इकडं. बापरे बापरे, मला वास पण नाही इतके जवळ. हे मुंडी आहे, बाकी कुत्रा आहे ते, कुत्रा आहे. बघा किती या गवत आलेलं आहे. आणि आम्ही आणलेली गावाकडची बाई हे गवत काढायला मस्त. ब्लॉग आठवतो का तुम्हाला? मागच्या वर्षीचा ब्लॉग माहिती मला. गेट आपला लागतोय. चला पावसामध्ये स्टार्ट करूयात आपण. गवत स्टार्ट करू. हे काय आहे? गवत स्टार्ट करू. हे आपल्या याचं मी बसून काढते असं बोलते. बापरे गावाकडची बाई आणून आम्ही काय फायदा झाला नाही, कारण की निघत नाही ते, उपटूनच काढावं लागेल ते. हे खुरपं थोडी आहे, विळा आहे निघायला. अरे खोरपण वेळा काय नसतं, त्याला काढायचं असतं. विळा कापायचा असतोय, खुरपं निघायचं असतंय. मग नीन ना, पाय जाईन तुमचा असं करूच तर. चला फावड्या आणि पटपट होत आहे. किती गवत झालंय पावसाळ्यात, किती चेन बापा. पावसाळ्यात जास्तच आहे. मी एवढं काढलंय खुरपण इथं. सगळं काढा तिथलं. ती पण काढू ना. हा ती बोर आहे. काढू ना. लिंब नका बरं, लिंब आहे तिथं. लिंब दिसलं का? मी धरला काढते जोपर्यंत. हा ना. 1 2 3 4 5 6. आता पावसाळ्यात बघ ना किती होतात. आज जास्त पूर्ण त्याच्यामुळे गवत काढलं चालू आहे लवकर. हाय की नाही बरं? हो, एवढं राहिलंय. यात पा किती काटे आहे बोरी. एवढं काढू आपण घरी जाऊ. ते पलीकडं हे आहे, ह्याच्या घेऊन फक्त आता हा, ड्रामाला. ठीक आहे. एवढं चेक नंतर पाठीमागं करता. ओके. घाम निघला. हा मग तेवढा कसं हे जमा केलं बघ किती. आणि स्वच्छ बघ ना किती झालं. हे बघ एवढं गवत काढलंय. मी पलीकडे ते ॲलोवेराच काढलेलं आहे बसून काल. मग कारण ना मला जास्त वागताच नाही, तर सर बोलले करू नका म्हणे. हे गावा पुरं शर्टवाला आलं तुमचं. बघ ना मग ते चवळीचं नाही काढता येणार का हो? नाही त्याच्यामध्ये नाही का ते वेलच तेवढे काय गवताचं नाही बसून काढता येईल, पण
लय वेळ लागेल त्याला. वेळ तर लागन पण लय वेळ देत जास्त काय कोणते कुठे काय कळत नाही. घरी जाऊन काम आहे आमचं. 8 वाजता पाणी पण येतंय आणि मला पाणी भरू लागते. जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत पाणी भरू लागते. मी तोपर्यंत किचनवरले भांडे साफसफाई ते झाडू मारून घेसल आता पटकन. चल मी झाडू मारला नाही. वर्षे थोडे गवत बाकी ते. चला हे बा किती स्वच्छ झालेलं आहे. मग कितीच गवत होते इथं. तेच गवत होते. बोर आमचा नाही का उगमचा एपिसोड आहेत ना त्याला नाही का खूप टाइम लागतो एडिटिंग करायला. त्याच्यामुळे खूप प्रेम देत जा. मला रात्रभर एडिटिंग करावं लागतं. माझी केस पण उडत येतात. आणि मी एडिटिंग करून आलो जसं बेडवर झोपायला आलो तशीच लाईट गेली. डायरेक्ट 4-5-6 वाजता लाईट आली आहे का नाही. हो आणि मी झोपून पण गेले ते. मला डायरेक्ट माहित का दिमाग झाले 4:30 वाजता लाईट गेली म्हणून. आणि मग तोपर्यंत एसी चालू होती ना तोपर्यंत थंड होते रूम. नंतर मला कळाले ती लवकर गेली ती वाटते लाईट. नंतर माझी झोप झाली पण मी 4 वाजेपासून झोपलेच नाही सकाळी. मग नंतर लाईट आली 7-8 वाजता आली. चला तर आता जाऊयात आपण. आता इतका भारी शिराळ पडे पाऊस आहे शक्यता. आमच्या गावाकडे पाऊस चालू आहे. मुंबईमध्ये पण पाऊस झालाय. तर मला असं वाटलं मस्त वडापाव खावा एवढ्या आहे की मग बनव ना घरी मस्त. टाइम जाईल मस्त बनवायला. स्वयंपाकाच टाइम आहे तोपर्यंत. चल मग पाणीपुरी खाता बाहेर तुला वडापाव खाऊ. इथं जवळ असेल तर जवळचं इतकं लांब नाही जायचं. मग जवळच बघतो ना. तिकडं आपले प्रीतम भाऊच्या घराकडे भारी भेटतं. तिकडं काय रे बालाजीनगरला. इतक्या लांब नाही जायचं इकडे नाही स्कूलवर. चला इथंच बघू. जवळपास बघा कुठे. गाईज माहितीये का आत्ताच वडापाव खाल्लाय ना साईफून याच्या फ्रेंडला विचारून फ्रेंड विचारतो की ते एक ना जेबी ज्यूस ज्यूसले भारी भेटते. ते ना जामुनचं घेतलेलं आहे आणि माग डबा किती आहे तर मँगो मिल्क चिकन ते 130 आहे. मला पण इच्छा झाली मँगोचं पण नको आणि हे पण इच्छा झाली पण मी अशी ना जांभूळ इतके वडे घेऊ शकते खाऊ शकते माहितीये का. 60 रुपयाचे पाव किलो तर एवढे भेटते. नाही तुम्ही खाना. किती मोठा ज्यूस भेटला तुम्हीच पाहू शकता. हे ज्यूस ओरिजिनल ना. नाही तुम्ही पिया ना. लय टाइम झालाय बरं. 8 वाजता राहिले आता 7:30 झाले. जायचंय घरी लवकर. पाणी निघून पण जाईल माहिती का. लवकर जायचंय घरी लवकर. किटोजन आईस्क्रीम सांगितलेलं आहे बरं आपल्याला. येस आईस्क्रीम पहिले घ्यायचे. मला गाडी वळू दे फक्त. मला माग रिव्हर्स घेतोय त्याच्यामुळे मी इकडे लक्ष आहे. नाही तर तुम्ही बोलसान खासान पिसान माझं शिकलेले आता. किट्टू दादा माहितीये का त्या शूज मुळे चाललेला नाही. किट्टू दादा सोबत आमच्या ते शूज घालायचे बोलते मला. ते शूज घालायचे होते बाई. घेतली बाई किट्टू दादाला आईस्क्रीम. दाखव तुला पण घेतली रात्री तुम्ही दोघांनी खाल्ली ती मला भेटली का नाही. तुम्ही दोघांनी खाल्ली ती खाली मला भेटली का. चॉकलेट वाली भेटली ती का मला. आता भेटली चॉकलेट. आता खुश आहे ना त्याच्यामुळे मी इकडे त्याच्यामुळेच थांबवली ना गाडी. एक चॅप्टर आहे तुम्ही. किटोजल ही वाली घेतली बरं झालं. अरे पण त्याला चॉकलेट वाली आवडते. दोघांना चॉकलेट वाली घेतली पाहिजे. ही कोणती वाली हो. ही व्हॅनिला आहे. ही आवड खातोय पण ते ही वाली पण खातो ना. व्हाईट वाली बाबा आणतेच पप्पा. हे ना माहिती का पेढा कुल्फी खाल्ली होती आणि मला नाही का चॉकलेट वाली आईस्क्रीम पाहिजे होती. मी खाली येऊन काहीच फायदा झाला नाही. रात्री मी जेवले नव्हते तर आईस्क्रीम तरी खावा. मला भूकच नव्हती गेली तर मला भेटलीच नाही. भूक जाणार आहे का मग. पण थोडीशी आईस्क्रीम काय तरी खावा म्हणलं तर आईस्क्रीम भेटलीच नाही. आईस्क्रीमची भूक वेगळी असते. नाही ना मस्त आपली कुल्फी खाल्ली मस्त कुल्फी एवढी भारी. तर चला वर जाऊ आता. लय टाइम झालाय. आलो आम्ही आता घरी. आम्हाला उशी लागलेली. आम्हाला वाली लिक्विड वाली बनवा लिक्विड वाली. आता मी इतकं पाणी टाकलेलं त्याच्यामध्ये खिचडाच केला डायरेक्ट खिचडा. दरवेळेस तसंच बोलते का. इकडे मी कैरी एकदम मस्त टेस्टी एकदम गोड आहे ना. आता 4 शिट्ट्या झालेले आणते पाहू दे कसं झाले तर. मी मम्मीलाच बोलवणार होते पाणी टाकायला. पाण्याचा अंदाज कळत नाही. मी अशी एकदम सुकीवाली बनवते. पण ही पण सुकीच झालेली. किट्टा लाडात आलेलं आहे. लाडात
तुम्हाला देते. याच्यामध्ये बटाटा आणि चिकन दोन्ही पण. मी आणि किट्टू खाते ना बटाटा.